Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Never Angel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झाला आहे. मी चाललो आहे आता क्लिनिकला, त्याच्यानंतर हॉस्पिटल, परत क्लिनिक. रचना किचनमध्ये टिफिन रेडी झाला आहे, नाश्ता रेडी करत आहे. आईची छान पूजा झाली आहे आणि नायसाला सुट्टी आहे, नायसा आराम करत आहे. तर येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड. फायनली लेफ्ट आणि आता चाललो आहे क्लिनिकला. 7 वाजलेत, संध्याकाळचे 7:15. सनी सकाळी गेला आणि त्याच्यानंतर मी काहीच असं शूट नाही केलं बिकॉज मी खूप बिझी होती. व्हिडिओ एडिटिंग झाले, मग ते काही व्हिडिओ रिजेक्ट झाले, परत शूट झालं, परत एडिट झालं. सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये इट टेक्स लॉट्स ऑफ टाईम. वेन वी कोलॅबरेट विथ एनी ब्रँड किंवा कोणत्या ब्रँडचं व्हिडिओ शूट असेल तर आय थिंक खूप लोकांना ॲक्च्युली माहीत नाही की ह्याच्या पाठीमागे किती मेहनत लागते. म्हणजे तो व्हिडिओ जेव्हा शूट होतो त्यानंतर वी हॅव टू सेंड इट टू द ब्रँड. जर ते ब्रँडला नाही पटलं तर मग ते रिजेक्ट होतं. ते रिजेक्ट झाल्यानंतर परत एकदा रिशूट करावं लागतं, परत एकदा एडिटिंग करावं लागतं. आणि माझ्या केसमध्ये जेव्हा सनी नसतो तेव्हा मीच शूट करत असते, मीच त्या स्क्रीनवर दिसते, मीच एडिटिंग करते. हा जो प्रोसेस आहे हा खूप 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 टाईम कन्झ्युमिंग तुम्ही म्हणू शकतात. खूप ह्यात टाईम जातो. तर असं 3-4 वेळा आज झालं आणि मग एका पॉईंटनंतर ना मी लिटरली थकली. सो त्यामुळे मी काहीच शूट नाही करू शकली कारण बाकीचं सगळं काही होतं. आता नायसाला ॲक्च्युली कालपासून हवं आहे केक. सो मी विचार केलं की चला केक बनवूया आणि त्या मॅडमला माझ्याबरोबरच उभं राहून केक बनवायचं. तिने काहीतरी तिचं गोष्टी आणलेल्या आहेत आणि जेव्हापासून तिला माहिती आहे की आपल्याकडे आता OTG आहे तर फटाफट छान असा केक होईल म्हणून मग ती म्हणते की आई चल फटाफट बनवूया. एक बेस्ट आहे की पहिले ना खूप बीट वगैरे करावं लागायचं हाताने. आईने मला तसंच शिकवलेलं. पण जेव्हापासून माझ्याकडे तो अगारोचा मिक्सर आला आहे ना, मी सगळं काही त्याच्यातच करते. त्या ह्याच्यात वेसलमध्ये सगळं काही मिक्स करते. ते मस्त बीट करून निघतं जसं मला हवं आहे तसं आणि तो बॅटर मी फक्त त्यात टाकते, झालं. सो फटाफट होणार आहे केक आणि चलो लेट्स गो, लेट्स स्टार्ट. सो हेच सांगेल की कोणतीही गोष्ट असेल, बाई नाहीसं तर बसायला बघा काय आणलंय काय माहीत. हे काय आणलंय अगं, पण हे पूर्ण जागा मला हवी आहे कारण इथे आपले ते मोठे मोठे 2 गोष्टी बसणार. OTG बसणार, मग मिक्सर, त्यात हिचं सामान. असो ठीक आहे चल. एवढंच सांगेल कोणतीच गोष्ट सोपी नाही आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तेवढीच मेहनत लागते. जर कोणाला वाटत असेल की कुकिंग फूड इज रिअली व्हेरी इझी, नाही. ज्यांना असं वाटतं ना आणि ज्यांनी कधीच आजपर्यंत जेवण बनवलं नसेल त्यांना मी सांगते तुम्ही एकदा भात बनवून घ्या. कारण भात बनवण्यात पण एक टॅलेंट असतो. तो भात कसा असला पाहिजे कारण प्रत्येकाच्या घरात चॉईसेस वेगळे असतात. काही लोकांना मोकळा भात आवडतो, काही लोकांना नरम भात आवडतो, काही लोकांना असं एकदम पण मोकळा नाही एकदम पण नरम नाही. किती प्रकारचे वेगवेगळे तर नॉर्मल राईस पण असतं. तिथे टेबलवर आहे बघ बाहेर. सो माझ्या मते ईच अँड एव्हरी कामात तेवढीच मेहनत लागते. मग तर चहा बनवण्याची पण मेहनत असते, त्याच्यात पण एक टॅलेंट असतो कारण परफेक्ट चहा बनतो की नाही हे पण आहे. एवढंच सांगेल की कोणतंही काम असेल, कोणाचंही काम असेल, काहीही काम असेल, त्या कामाला फक्त ॲप्रिशिएट करा. कोणतंच काम लहान किंवा मोठं नाही आहे. प्रत्येक कामाच्या पाठीमागे तेवढीच मेहनत लागते आणि प्रत्येकजण आपला 100% टाकण्याचा प्रयत्न करतो. कारण खूप लोक असं बोलून जातात की अरे हे काय छे, हे तर काय लगेच होऊन जाईल. जसं आमच्या रिगार्डिंग खूप होतं. जे पण लोक आम्ही यूट्यूबवर जे ब्लॉग्स बनवतो किंवा कधी आम्ही रील शूट केले किंवा आम्ही शॉर्ट शूट केलं, खूप लोकांना असं वाटतं की अरे हे काय करतायत, हे तर काय असं फक्त शूट करतात आणि हे जस्ट पोस्ट इट. असं नसतं ते. प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत आहे. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे एक टॅलेंट आहे. कसं शूट केलं जायला पाहिजे, जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा ट्रायपॉड कुठे ठेवलं जायला पाहिजे. आत्ताचे जेवढे तुम्ही रील्स बघाल ना माझ्या इंस्टाग्रामवरती, ते मी लिटरली विथ द हेल्प ऑफ ऑलमोस्ट लाईक 90% विथ द हेल्प ऑफ ट्रायपॉड मी ते शूट केलेले आहेत. सो त्याचं मला आता हळूहळू थोडंसं नॉलेज यायला लागलं आहे की
की कॅमेरा किंवा ट्रायपॉड असा ठेवला तर तो व्यवस्थित शूट होईल, तर तो वेगळा छान व्यवस्थित एक अँगल येईल, तर लोकांपर्यंत नीट पोचेल की मी एक्झॅक्टली ते काय करते. सो सगळ्यासाठी मेहनत आहे. एकाच आपल्या एका यूट्यूब फॅमिली मेंबरने एकदा मेन्शन केलेलं की सो तिने मला ॲप्रिशिएट केलेलं की हॅट्स ऑफ, तू हे जे मॉर्निंग रुटीनचं सकाळचा जो व्हिडिओ बनवते त्या पाठीमागे मेहनत आहे. बिकॉज त्यांनी आय गेस ते ट्राय केलेलं, त्यांनी स्टार्ट केलेलं व्हिडिओ बनवणं. म्हणजे इट टेक्स सो मच ऑफ टाईम टू तुमचा प्रॉपर ट्रायपॉड कुठे असायला पाहिजे ह्याच्यात खूप टाईम लागतं. आणि जो नवीन असेल ना त्याला तर खूप टाईम लागतं. तर मला ना सवय झाली आहे, मी लिटरली सकाळचा जो जेवण असतो ना माझा 1 तासात होतो. त्यात जेव्हा जर मी शूट करत असेल ना तर तो ट्रायपॉड पण त्याचा अँगल बिंगल सगळं काही ठेवून तो मी 1 तासात जेवण कंप्लीट करते. सो ही सुद्धा माझी मेहनत आहे. हे सगळं काही एकदम असं रातोरात नाही झालेलं आहे. जेव्हा मी स्टार्ट केलेलं तेव्हा मलासुद्धा टाईम लागलेला, बट इव्हेंच्युअली मी ते शिकली आणि आता ते मी बऱ्यापैकी व्यवस्थित करते आहे, टाईम मॅनेज करते आहे. तुम्ही एवढंच सांगेल, कोणतंही काम असेल त्याला छोटं किंवा मोठं असं समजू नका. प्रत्येकजण त्या कामामध्ये आपला जो टॅलेंट आहे, आपला जो टाईम आहे, आपले जे एफर्ट्स आहे तो टाकतो आणि त्यानंतरच त्याचा रिझल्ट त्यांना मिळतं. मग ते काहीही असो, राईट फ्रॉम लादी पुसणं, कपडे धुणं, घरात जेवण बनवणं, साधं चहा बनवणं, साधं भात बनवणं. मी खरंच सांगते, ज्यांना असं वाटतं ना की जेवण बनवणं सोपं आहे त्यांनी एकदा तरी भात बनवून दाखवा. तुम्ही बाकीचं भाज्या वगैरे बनवू शकतात, तर भात बनवत पण एक टॅलेंट आहे. कारण काही लोकांचं भात चिटकतं, रोज करून सुद्धा काही लोकांचा भात खराब होतो, एकदमच नरम का होतो, एकदमच काय मोकळा होतो, पाण्याचा अंदाज समजत नाही, असे खूप जण आहेत. सो एवढंच सांगेल, काहीही असेल, कोणतंही काम असेल, ॲप्रिशिएट करा. आणि छोट्याशा ॲप्रिशिएशनने ना त्या माणसाचा ना जो दिवस आहे तो एवढा छान जातो ना, एवढं छान वाटतं त्या व्यक्तीला की हां, वी आर डुईंग समथिंग गुड. आपण जे करत आहोत ते व्यवस्थित आहे, आपण करेक्ट पाथवर आहोत. आणि थोडंसं 1-2 शब्द बोलण्याने काही होणार नाही आहे. फक्त 1-2 शब्द, अरे छान झालं आहे. मग ती काही असो, भाजी असो. खूप लोक लगेच नावं ठेवतात की अरे भाजीच अशी झाली, भाजीच तशी झाली. माझ्या घरात तर मी किती वेळा मीठ जास्त टाकते, पण आई आणि सनी किंवा कोणीही दुसरं कधीच मला म्हटलं नाही की अरे हे काय तू बनवलं, असं नाही. हां, एकदाना जरा जास्त झालं आहे असं यांची पद्धत आहे बोलण्याची. मग एकदाना थोडंसं कमी झालं आहे, पण ठीक आहे असं बोलतात. म्हणजे असं नाही की माझी चूक नाही दाखवत, माझी चूक पण दाखवतात, पण मग ते कोणत्या प्रमाणे आणि कोणत्या प्रकारे सांगितलं जायला पाहिजे हे पण मॅटर करतं. जर तुम्ही त्यांना आधीच डिमोटिवेट कराल, मग ते दुसऱ्या टायमाला मग ते खूप अशी एक तर भीती बसते, नाही तर मग चिडचिड होते. सो चला मग, मॅडम रेडी आहेत. हा हा हा, हे काय दिलंय? केक होऊन अर्धा तास झालं, म्हणजे केकचं बॅटर वगैरे बनवून, आणि मी ओव्हनमध्ये ठेवलं. ॲक्च्युली थोडंसं प्रीहीट केलं, आणि प्रीहीट जेव्हा केलं तेव्हा मी स्विच बंद केलेलं आत्ता ना, आणि मी टायमर लावला. अर्धा तासानंतर मला आवाज आला टक, तर मला वाटलं झालं असेल. उघडते तर केक झालाच नाही. तसं मला वाटलं बिघडलं का हे. मग वरती बघितलं तर स्विच बंद होता. अजून आली नाही आहे मॅडम, कारण तिला असं टायमाचा पत्ता नाही आहे. नाहीतर आल्यावर विचारलं असतं केक कुठे. म्हणजे अर्धा तास तो केक असाच आतमध्ये. मी बोलली काय झालं, आता तर नवीन घेतला मी OTG. असं म्हणजे जेवढं हीट होती ना तेवढा तो थोडा कुक झाला. त्याच्यानंतर काही नाही, ते तसंच परत एकदा लावलं आहे मी. सो
जोपर्यंत केक होते तोपर्यंत मी विचार केला की माझ्यासाठी मी पास्ता बनवते. त्या दिवशी पास्ता बनवला, बट फक्त मुलांसाठी बनवलं, मी नाही खाल्लं. आणि आज माझी खूप इच्छा होती आहे खायची. सो हे आहे डिसानोचा पास्ता. ह्याचं बेस्ट पार्ट म्हणजे हे बघा, सोर्स ऑफ प्रोटीन ह्यात जास्त आहे, 0 कोलेस्ट्रॉल आहे आणि नो ट्रान्स फॅट. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे व्हीटपासून बनलेलं आहे, ह्यात मैदा नाही आहे. बघा, व्हीट आणि सेमोलिना म्हणजे रवा, त्याच्यापासून बनवलेलं आहे. आणि खरंच खूपच छान लागतं आणि यम्मी लागतं. सो माझ्याकडे आहे अगरोज आहे केटल आणि त्याच्यातच मग मी बॉईल करते. सो हे काय नाही, फक्त आपल्याला पास्ता ह्यात टाकायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकून ह्याला शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ह्यातच जर कधी कुठे ट्रॅव्हलला वगैरे घेऊन गेला तर ह्यातच तुम्ही तो पास्ता टाकून त्यात सॉसेस ॲड करून असंच फक्त थोडंसं गरमसुद्धा करू शकता. सो जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिली आहे. त्या दिवशी ब्लॉगमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक द्यायला विसरली, पण त्यानंतर मी ती त्यातसुद्धा मेन्शन केलेली आहे. सो तुम्ही नक्कीच बघू शकता. टू होम वाजलेत 10:30. मस्त स्मेल, सुगंध. आपलं हे विचार छोटं काय पडलं, जिजाजींसाठी. जिजाजींचा बर्थडे, गोव्याला पाठवायला लागले, गोव्याला खास केक गोव्याला पाठवायला केक पाठवायला रचना तयार. काय कशाने पाठवायचं केक, कुरिअर कसं करणार, इथे सेलिब्रेट करूया. जातोस, चल परत गोव्याला येतोस. आता काय झालं माहितीये का, आईचे केक केक कसा होतो, नाही खायचंय. छान आहे, मज्जा आहे नाईसाची. जास्त नाही आणि बेडवर नाही खायचं ना, सगळं आजच संपोशी. जास्त नाही खायचं, 3 नाही, ओनली 2. नंतर मग पोट दुखेल बोलत बसते. आणि ना मी जास्त स्वीट पण नाही केलं, एवढे ओव्हर होईल. मी बघितलं टेस्ट करून, स्वीट पण नाही आहे. पास्ता इन प्रोसेस. मी बनवू का, काय नाही ते टाकायचं. नाही नाही नको बाई, मी बनवते. जात काय म्हणतो, कसा होता दिवस? दिवस बिझी. सध्या आमचे मेन कन्सल्टंट आहेत सुट्टीवर आहेत. सो सर नाही येत ते, म्हणून मग पूर्ण पीडियाट्रिक डिपार्टमेंट मीच सांभाळते सध्या धावतो. कधी येणार? येतील फ्रायडेला येते. सो परत एवढे सारे पेशंट्स, एकदमच सगळे वॉमिटिंग, लूज मोशन्स. जास्तीत जास्त पेशंट्स म्हणजे लूज मोशन, वॉमिटिंग म्हणजे गॅस्ट्रोएंट्रायटिसचे जास्त पेशंट आहेत. त्याच्यानंतर जे दुसरे आहेत ते आहे व्हायरलचं कफ कोल्ड. सो ऑल्टरनेटली पेशंट पाहिलं तर व्हायरल आणि एक गॅस्ट्रोएंट्रायटिस असेच आहेत. सो प्लीज आपल्या मुलांची काळजी घ्या. मेन इज द ORS, जास्तीत जास्त ORS द्या. आणि येस, फीवर मोर दॅन 3 days, हाय ग्रेड फीवर. जास्त लेट नका करू आपल्या कन्सल्टंटला दाखवायला. अँड हेच काय नाही, कीप युअर सेल्फ हायड्रेटेड. आणि आपल्या मुलांनी प्रॉपर वॅक्सिनेशन इज मस्ट. कारण प्रॉपर तुम्ही वॅक्सिनेशन केलं, फ्लू किंवा टायफॉईड, हेपेटायटिस ए जे महत्त्वाचे आहेत ते वॅक्सिन्स दिले तर डेफिनेटली हे जे आजार आहेत ते कमी होणार. येस, एवढंच एक बोलायचं होतं मला. आणि भूक लागली, ही गोष्ट सोपं नाहीच आहे. इवन मी तेच विचार करतो की रचना एवढा पूर्ण दिवस किचनमध्ये, म्हणजे सकाळी आमच्यासाठी उठून सगळ्यांसाठी जेवण, नाश्ता, परत दुपारी नाईसासाठी म्हणजे लंच टाईमला असेल, परत संध्याकाळी आल्यावर तीच स्टोरीचा स्टार्ट होते. सो इट्स नॉट इझी.
तू नाही आहे म्हणजे सो मेनी ऑफकोर्स म्हणजे इन जनरलाइज मी बोलतोय, इन जनरल बोलतोय. सो इट्स नॉट इझी. मेजॉरिटी लोक म्हणजे पण स्ट्रगल सगळ्याच ह्याच्यात आहे ना. तुझं इकडे आहे, लोकांचं एवढं बाहेर. नाही मी तेच म्हणते की आपण कधीच कोणाला अंडर एस्टिमेट नाही नाही का. मग तो कोणताही व्यक्ती असो. खूप लवकर आपण जज करून जातो, खूप लवकर खूप काही गोष्टी आपण बोलून जातो. सो तेच आहे की ते नाही करायला पाहिजे, बिकॉज यू नेव्हर नो. आणि जसं म्हटले मी आधी सुद्धा म्हटले की बाप्पाने आपल्याला सगळ्यांना सारखं नसेल बनवलं तरी प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी टॅलेंट आहे. ते तर खूप आहे तो 100% खरं आहे. म्हणजे आता खूप स्त्रिया मला म्हणतात की अरे तू हे सगळं कसं करते, आमच्याने होत नाही. इट्स ओके, तुम्ही नका स्वतःवर एवढं हे करू. बघा, कोणाला बघून इन्स्पायर होणं, मोटिवेट होणं इट्स अ डिफरंट थिंग, बट खूप फोर्सफुली ती गोष्ट करणं इट्स टोटली डिफरंट. जसं मी नेहमी म्हटलं की बघून कोणाला करू नका. तुमच्यात काय आहे, तुमच्यात किती शक्ती आहे, किती क्षमता आहे, त्याच्यावर ते सगळं काही डिपेंड आहे. सो जे मला जमतं ते तुम्हाला जमायलाच पाहिजे असं नाहीये, कारण जे तुम्हाला जमतं ते मला जमेल असं पण नाही. आता जर फ्रँकली स्पीकिंग बोलून मला नाही येत भाकरी बनवता, तसं वहिनींना खूप छान प्रकारे भाकरी बनवता येते. माझी जर भाकरी बनवायला मी घेतली तर ती इमिडिएटली खायला पाहिजे त्यांनी. पण ते मी खाऊ शकतो. हा खाऊ शकतो, चपाती माझी पण पण छान. खाऊ शकते. चपाती मी पण तेच छान म्हणते, बनवते तू. मला असं जेवढं कुकिंग आवडतं ना त्यातलंच कुकिंग मधलं भाकरी बनवणं मला नाही आवडत. एक अशी कोणती तरी गोष्ट असते जी नाही आवडत. काही लोकांना भांडी घासायला नाही आवडत, असं खूप काही आहे. असं नाही की तुम्ही सगळ्यामध्येच प्रो असणं गरजेचं आहे. सो दॅट इज फाईन. आपण प्रयत्न करत राहायचं, बाकी काय नाही. जशी लाईफ चालली तसं सुखात राहा, एवढंच. हे काय म्हटलंय, हे धुतलंय पण ह्याला बोलवायला लागेल, पाणी गळायला लागलं ह्याच्यातनं. आवाज कुठून येतो? हे ह्याच्यातनं पाणी बंद कर. बंद केलं, थोडस ओपन पण झालंय ते इकडनं ओपन झालं ते. मला वाटतं फिल्टर्स चेंज होण्याचा गरजच आहे, कारण एवढं घाण पाणी येते ना. काय नाही, बस झालं. आज आपलं फुल झाले म्हणजे एवढा तू 4-5 पीस खाल्ले तर. आता ऐक, ओय इथे ऐक, माझ्याकडे बघ. थोडस चाल, पहिले चाल, चूळ इकडे माझ्याकडे बघ. ते खा, पाणी पी, चूळ भर व्यवस्थित, जरा तोंड बिन धू, नाईट ड्रेस घाल आणि मग बेडवर जा. आणि जरा बाबा आवतं. केस आणि काय किती- होतं, आपल्याला एवढी गरमी होते ना, ही विदाउट फॅन बसते. तेच आता पण ती बसली माझं त्याच्यामुळे घाम. हे जात होतं सकाळपासून. मी बोलले का असं काय करते, आणि मी तिच्याबरोबर बसू नाही शकत, पण तिला बसायचंय माझ्यासोबत. विदाउट फॅन बसते. आणि आपण कंगना रनावत पार्ट 2 झाली ती. आणि इथे खूप एवढ्या वरती आपण जातो ना, वाफा खूप येतात. ही येडी. झालं आता स्कूल चालू होणार तुझी. उद्या सुट्टी, सॅटर्डे उद्या जिम्नॅस्टिक आहे. मम्मा 2-3 दिवसच, नंतर नाही पाठवणार. हाच महिना. आता नाहीसा फर्स्ट स्टँडर्डला जाणार. ऍक्च्युली उद्यापासून नको जाऊस तू. न्यू मंथ मध्ये मी नाही जॉईन जाऊ दे आता करणार. बस. फोटो काढायचे, फोटो. आज नाही काढला फोटो. स्कूलच 2 hours जास्त वाढले. त्याच्या पुढे कुठे Exhaust. जिम्नॅस्टिक एक्झॉस्ट जाऊ दे, आपल्याला कुठे काय गोल्ड मेडल नाही जिंकायचं. नाही असं नाही बोलू शकत आपण. तिला आवड असेल तर आपण नाही, पण ती थकून जाणार एवढ्या उन्हात. पुश करू. I don't go, please. एवढ्या उन्हात नकोस. मला उद्या जायचंय. आमचं नुसतं कॉम्पिटिशन होतं. प्लीज कसली प्लीज कॉम्पिटिशन? प्रेयरची. उभी राहा. लास्टला प्रेयर असतं, मग कॉम्पिटिशन असतं. कशाचं प्लीज काय? प्लीज. तू पहिले सकाळी उठशील तर मग बोलू आपण, ठीक आहे? अर्चनाला पण जरा थोडीशी डाऊन झाली आणि नाहीसा त्रास देते त्यात आईला अजून. आईला बरं वाटते, पण तरी पण आणि तू अजून त्रास देते आईला. मी ना केक बनवला एकटी, आणि मला तो केकचं सामान पण. फ्रेश तुला बघून मला गरम व्हायला लागले जास्त. तू एवढी गरम आहे. आई मम्मी, आई मम्मी, आई मम्मी. हे तुला आई आवडतात का बाबा आवडतात? दोघं. विचारायला दर कोण? मध्येच विचारतो. एकच सांग. दोघं. दोघांमध्ये चूज कर, आई का बाबा. दोघं. आई मला
काय 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 बोलते? आई मला हक करते आणि बाबा प्रेम किसी करते. देते आणि हग पण करते. आणि बाबा आणि बाबा प्रेम पण करतात. आणि आपण हॉटेलला गेलो होतो ना, टू बेडरूम्स होते ना, मी खाली झोपले होते ना, बाबा गुड नाईट पण बोलला आणि किस मी पण द्यायला होते. हो. घाबरते आईला का बाबांना? दोघांना. दोघांना. हे थोडं पॉलिटिकल आन्सर आहे. तिला माहिती आहे, मला तर अजिबात नाही घाबरत. मी ना कधी पण नाही देतात ना. म्हणून नाही आणि आवडत. ओरडतात. चॉकलेट नाही देते म्हणून आवडत नाही. चल जा झालं आता. पहिले फ्रेश हो, व्यवस्थित नाईट ड्रेस घाल. रोली नाही देतात. नाही व्यवस्थित फ्रेश हो, जरा केस व्यवस्थित वरती पाड आणि फॅनच्या खाली बस. सो मस्त जेवलो आम्ही आणि डेझर्ट पण छान होता. वा, एवढं आवरलंय. पावडर का लावली आहे? मस्त. फर्स्ट मी ना स्किन केअर केली होती. स्किन केअर. स्किन केअर. 6 वर्षाच्या मुलीला स्किन केअर. हा फूड केअर फूट केअर. फूट केअर काय केलंस लावली मस्त. तू? आंघोळ अच्छा तू बाथरूम मध्ये ते करत होती. हो, मग नंतर कपडे घातले, केसांचे हेअरबँड चूज केलं होतं, मग नंतर पावडर लावलं मस्तपैकी आणि लप्पा मग रेडी. कपाळावर जास्त झालं पण. असं. अरे स्किन अशी स्वतः काळजी नाही घ्यायची. ते ठीक आहे. स्किन केअर फूट केअर. तुझं आता बघितलं असेल ना. अरे बट आय नेव्हर यूज दिस वर्ड्स ना, असं आपण बोलताना पण. स्किन केअर ती शूट करताना. हा फ्रेंडनी बोलवले. कोण फ्रेंड? फ्रेंड अमायराने बोलली. काय बोलते अमायरा? ती स्किन केअर करते. मग मी तेच म्हणणार होतो तुला. चालेल ठीक आहे जा आता. Glowing skin, pretty, nice, pretty. आताचं जनरेशन. आपण जेनझीला म्हणायचो ते असे करतात ना तसे करतात. हे काय आपण शिकवतो? इस नव्हती बांधतायत. तुझ्या इच्छा असताना आम्हाला धड नीट कपडे पण नीट घालायला नव्हते माहिती का? बाबाला येत असतील. नाही पण हॉस्टेलला होतं बाबा म्हणून माझं. हॉस्टेलला होते. बाबांना मला- सगळं येत असेल. तुझ्यासारखंच एक बाबा सॅम्पल extraordinary. पीस म्हणून सगळीकडे न्यायचे. ठीक आहे ठीक आहे जा. नाईस. गुड नाईट. काय बोलायचं? दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. आपण जेनझीला म्हणायचो तर हे आपण काही तिला शिकवत नाही. बट ते जनरेशनच तसं आहे. काय करायचं?